शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोलापूर बार्शी महामार्ग रोखून धरला। शक्तीपीठला विरोध करण्यासाठी शेळगावचे शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे कोल्हापूरच्या शिरोली पुलावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने पुणे बंगळुरू महामार्ग रोकत रास्ता रोको आंदोलन केलं। सांगलीमध्ये सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अंकली या ठिकाणी कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। नांदेड परभणी महामार्गावर पिंगळी परिसरात रास्ता रोको करण्यात आला। तर बीडच्या बर्दापूर फाट्यावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। औरंगाबाद लातूर महामार्ग बंद करत शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध केलेला। दरम्यान याच प्रकरणावर शक्तीपीठ महामार्गासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। जमिनीचा मोबदला जास्त मिळतो आणि तिथं इरिगेशन नसेल तर त्या लोकांचा इतका विरोध राहत नाही, पण जिथं इरिगेटेड लँड आहे आणि त्यांचं संपूर्ण संसारण कुटुंब त्या जमिनीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे, त्यांच्या भावना, त्यांची बापदाद्याची इस्टेट असते, जमीन असते, पूर्वांपार पिढ्यानपिढ्या ती चालत आलेली असते, त्याच्यावर त्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात।